हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका व्हिडिओमध्ये. आणि लाडू आज घरी त्याने सुट्टी घेतली. कालपासून होतं सुट्टी आहे, महाराष्ट्र बंद आहे. कालपासून होतं तो म्हणला मला सुट्टी घ्यायची, तर म्हणलं बस घरी. तरी स्कूल चालू आहे, स्वप्नाला गेली. तर 23 जुलैला म्हटले महाराष्ट्र बंद आहे. तर दिल्लीमध्ये झालेलं, त्याच्यामुळे महाराष्ट्र बंदचे हाक ते. तर दिल्लीमध्ये झालेलं ते खूप भयानक होतं. म्हणजे शिक्षणासाठी आपल्या देशामध्ये आपल्याला एवढं लढावं लागतं, विचार करा. तर आपला देश कधीच पुढे जाणार नाही. शिक्षणासाठी एवढं आपल्याला लढावं लागते, मार पण खावं लागते. तर एवढं मारत होते त्या मुलांना. दिल्लीचे व्हिडिओ सारखे मोबाईलमध्ये कंटिन्यू आहेत. इंस्टाग्राम फुल झाले त्या व्हिडिओनी. व्हिडिओ बघितलं की असं वाटते खूप भयानक, म्हणजे वाईट वाटते. मी तर 2-3 दिवस मला तर काहीच काम नाही करू वाटलं. करमत पण नव्हतं ते व्हिडिओ बघून. तर शिक्षणासाठी एवढा आपल्याला संघर्ष करावा लागतोय. बाबासाहेबांनी आपल्याला सगळं काही अधिकार देऊन गेले, तरी पण आपल्याला एवढा संघर्ष करावा लागतोय. आज कळते बाबासाहेबांनी आपल्यासाठी किती काय केले. ते त्या काळामध्ये किती आपल्यासाठी लढत होते, करत होते, झटत होते. आत्ता कळते हा संघर्ष बघून बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे. तर भारतात लोकशाही असून सुद्धा असे प्रकार घडायला लागलेत, हे खूप वाईट वाटते. कारण पोलिसच आपले रक्षक असतात, पण तेच आता आपल्यावर लाठीचार्ज करतात. त्यांच्याकडून काय अपेक्षा आपण करणार आहोत. तर त्या आंदोलनाने एवढं काही शिकवले आपल्याला. म्हणजे अजून पण ते आंदोलन चालूच आहे. आणि मला वाटते हे काय मागे हटणार नाही आंदोलन. तर खूप मोठं आंदोलन आहे आणि देशभरात पण खूप सारे आंदोलन आता व्हायला लागलेत. तर हे बघून खूप छान वाटते. कारण अभिजित दिपके तो आपलाच आंबेडकरवादी आहे. आपल्या महाराष्ट्रामधूनच पूर्ण दिल्ली हादरून टाकली त्यांनी. भारत देश पूर्ण म्हणजे असं तरुणांना प्रोत्साहित केले शिक्षणासाठी. हे खूप छान गोष्ट आहे, खूप भारी वाटते. तर शिक्षणानेच आपला देश पुढे जाऊ शकतो. तर शिक्षणासाठी एवढं लढावं लागते. तर एवढंच माझं म्हणणं आहे की प्रत्येक मुलांनी त्याचा पाठिंबा करा, सपोर्ट करावा. आणि दिसते पण सगळे सपोर्ट पण करायला लागलेत. आपल्या भारत देशामध्ये सगळीकडे तेच आंदोलन आहे, शिक्षणासाठी मुलांना पाठिंबा. आणि 20 जुलैला जे झालेलं आहे ते बघू पण वाटत नाही. एवढे व्हिडिओ ते मला तर रडायला पण येत होतं. मी काल व्हिडिओ पण बनवला, पण रडायलाच येत होतं. आज कसं तरी बनवला व्हिडिओ त्याच्यावर. तर एवढं भयानक आहे. तर हे बघून मला वाटतं, विचार करा आपल्याला बाबासाहेबांनी त्या काळात बाबासाहेब आपल्यासाठी कसे लढले असतील. तर लाडू बाबासाहेब आपल्यासाठी खूप काय करून गेलेत. तर तू त्यांचं स्वप्न पूर्ण करशील ना? काय बनणारच तू? आज पण व्हिडिओमध्ये रडायलाच यायला लागलं, कारण ते व्हिडिओ हे बघून सगळे मोबाईलमध्ये तेच आहेत. म्हणजे शिक्षणासाठी आपल्याला एवढं सहन करावं लागते. आपण असंच लढू शिक्षणासाठी. शिक्षणाशिवाय काय पर्यायच नाही आपल्याला. तर बाबासाहेब आपल्याला म्हणले होते, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जे पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर ही लढाई शिक्षणासाठी आहे. तर आपण सगळ्यांनी ही लढाई जिंकायची आणि आपल्याला भारत देशामधून सगळीकडून आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे. तर कालपासून व्हिडिओ बनवायचं म्हणत होते, पण काही होतच नव्हतं. तर आज लाडू आहे घरी आणि आज 23 जुलै. तर म्हटलं महाराष्ट्र बंद आहे, तर तो म्हणलं मला सुट्टीच घ्यायची. तर बाबासाहेबांचं स्वप्न तुला पूर्ण करायचे आहे. डॉक्टर बनायचे ना तुला? बाबासाहेबांसारखं खूप सारं शिकायचं आहे ना. तर हा लढा बघून असं वाटते बाबासाहेब त्या काळामध्ये कितीच त्यांनी सहन केला असेल आपल्यासाठी. खूप वाईट वाटते. आजच्या काळामध्ये एवढं ताकदवर संविधान सुद्धा असून आपल्याला एवढी लढाई करावं लागत असेल, संघर्ष करावा लागत असेल, तर
त्या काळात बाबासाहेबांसोबत तर कोणीच नव्हतं, तर त्यांना किती कष्ट घेतलेत त्यांनी आपल्यासाठी. तर 20 जुलैला जे व्हिडिओ जे येतात, मुलींवर एवढे लाठीचार्ज केलेत, एवढे अत्याचार त्यांच्या केलेत, ते का आतंकवादी आहेत का? एवढं गुन्हेगारावर त्यांनी एवढं हे केलं नाही आणि म्हणजे चांगल्यासाठी आंदोलन करत आहेत, त्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज करता. दिवसासाठीच बाबासाहेब आपल्यासाठी एवढं संघर्ष करून गेलेत का? खूप वाईट वाटते ते व्हिडिओ हे बघून. पण आपला सगळ्यांचा पाठिंबा त्यांना असायला पाहिजे, सपोर्ट पण असायला पाहिजे आणि मला वाटते ही लढाई शिक्षणाची तर आपण जिंकायलाच पाहिजे. तर तुमच्या सगळ्यांचा खूप सपोर्ट आहे आणि अजून पण ते व्हिडिओ हे मी बघतच राहते. मी ॲक्टिव्ह असते. तर हे शिक्षणाची लढाई आपल्याला जिंकायची आहे. तर माझं एवढंच होतं. छोटासाच व्हिडिओ बनवला. तर खूप 2-3 दिवसापासून मला झोप पण येत नव्हती. ते व्हिडिओ बघितले की डोळ्यातून पाणी येत होतं. तर बोलायलाच येत नव्हते. म्हणजे काय बोला व्हिडिओमध्ये. तर आज मी व्हिडिओ बनवला आहे. बोलते. आपलं बोलण्याचं काय, आपण तर तिथं जाऊ शकत नाहीत. तर आपण घरी बसून तरी बोलू शकतो. तर आपल्याला खूप सपोर्ट गरज आहे. ही लढाई आपल्याला जिंकायची आणि जिंकणारच आहोत ही लढाई. तर ही सिच्युएशन बघून मला बाबासाहेबांचं एक गाणं आठवायले आणि मी तुम्हाला ते म्हणून दाखवणार आहे. मी एवढी काही परफेक्ट नाही, पण मला त्या शब्द ओळी खूप आवडल्यात त्या गाण्याच्या हे सिच्युएशनमध्ये. भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी. भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी. बाबासाहेब तुम्ही परत या. तुम्हाला आज खूप या विद्यार्थ्यांची गरज आहे. तुमची खूप गरज आहे या विद्यार्थ्यांना आज. बाबासाहेब तुम्ही परत या. तर बाबासाहेब आज परत येऊ शकत नाहीत, पण त्यांनी आपल्याला दिलेलं संविधान ते आपल्याजवळ आहे आणि आपल्यासाठी लोकशाही संविधान आहे. तर त्या संविधानाच्या अधिकाराने आज आपण ही लढाई आपल्याला जिंकायची आहे शिक्षणासाठी. तर तुमच्या सगळ्यांचा खूप पाठिंबा महत्त्वाचा आहे आणि आहेच. मी बघते व्हिडिओ हे सगळे देशभरातून खूप सारा पाठिंबा मिळतोय आपल्या ह्या आंदोलनाला शिक्षणाच्या आणि ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे. तर चला, जय भीम, जय संविधान, जय हिंद, जय भारत.